नमस्कार मंडळी. मागच्या आठवड्यात मुलांसाठी सुट्टीच्या दिवशी पेस्ट्री पफ केले होते. कसे केले त्याची रेसिपी तुम्हाला सांगते. त्यासाठी पेस्ट्रीच्या ज्या शीट्स होत्या त्या विकत आणलेल्या होत्या. बटाटे आधी उकडून घेतले. मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये कोथिंबीर, लसूण, आलं, हिरव्या मिरच्या, जिरे, मीठ घालून ह्याचं बारीक वाटण तयार केलं. बटाटा एकीकडे सोलून घेतला आणि मॅश करून घेतला. ह्याच्यामध्ये वाटाणे घालायचे होते म्हणून फ्रोझन वाटाणे घेतले. फोडणीमध्ये तेल गरम करून मोहरी, हिंग आणि कढीपत्ता घातला. त्यानंतर मिक्सरमधनं केलेलं हे वाटण घातलं. हे वाटण 5 मिनटं परतून घेतलं. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये हळद, धनेपूड घातली आणि पुन्हा हे परतून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये मटार घातले. मटार घातल्यानंतरसुद्धा पुन्हा परतलं आणि सगळा मॅश केलेला जो बटाटा होता तो सगळा बटाटा ह्यामध्ये घातला आणि ही बटाट्याची भाजी छान हलवून घेतली सगळीकडनं. ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घातल्या होत्या त्यामुळे लाल तिखट मी यामध्ये घातलं नाही. वरून चवीनुसार मीठ पेरलं. ही बटाट्याची भाजी तयार करून घेतली आणि ती गार केली. पेस्ट्रीच्या ज्या शीट्स होत्या त्या ओपन करून घेतल्या आणि त्याचे चौकोनी काप तयार केले. या शीट्स वेगमन्स, वॉलमार्ट, टार्गेट या कोणत्याही दुकानामध्ये डेझर्ट सेक्शनमध्ये मिळतात. तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही ह्या शीट्स आणू शकता. या चौकोनी अशा कापून घेतल्या. नंतर चमच्याने ह्याच्यामध्ये भाजी भरली आणि ह्याचे जे कॉर्नर्स आहेत त्याला थोडं पाणी लावून ते बंद करून घेतले. एक एक करून हे सगळे पफ तयार केले आणि एका ट्रेमध्ये ठेवले. त्यानंतर एकीकडे ओव्हन 350 फॅरनहाईटला गरम केलेला होता. ओव्हनमध्ये हा ट्रे ठेवला आणि हे पफ 40 मिनिटांसाठी दोन्हीकडनं बेक करून घेतले. याला छान रंग पण आला आणि मुलांना हे गरम गरम खायला दिले. सुट्टीच्या दिवशी थंडीमध्ये संध्याकाळी गरम गरम मुलांना द्यायला खूप सोपं पडलं. तुम्हाला करायचे असतील तर तुम्हीसुद्धा मुलांसाठी नक्की तयार करून बघा. धन्यवाद.